राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रणही अव्हेरणाऱ्या इंडी आघाडीला या लोकसभा निवडणुकीत तिची खरी जागा दाखवून देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते आज कोल्हापुरात प्रचार सभेत बोलत होते। रालोआच्या विकास कामांची बरोबरी करणं शक्य नाही याची जाणीव झाल्यानं देशविरोधी अजेंडा आणि तुष्टीकरणाचे हातखंडे वापरायला इंडी आघाडीनं सुरुवात केली आहे। इंडी आघाडी मतपेढीच्या राजकारणात इतकी अवनत झाली आहे की औरंगजेबाला मानणाऱ्यांमध्ये सामील झाली आहे। तुष्टीकरण आणि मतपेढीचं राजकारण करणाऱ्यांची नजर आता सर्वसामान्यांच्या उत्पन्नावर आहे। त्यांना संपत्ती वारसा कर लावून तुमच्या स्वकष्टाच्या उत्पन्नावर डल्ला मारायचा आहे। सरकार बनवा आणि पैसे कमवा हा एकच त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका त्यांनी केली। कांग्रेस ने ऐलान किया है कि आप जीवन भर जो कमाएंगे, अपने बच्चों के लिए जो कुछ भी जोड़ते रहेंगे, वो पूरा का पूरा आपके संतानों को नहीं मिलेगा। आपके न रहने के बाद आपकी पैतृक कमाई में से आधा हिस्सा कांग्रेस इनहेरिटेंस टैक्स लगाकर वसूल करना चाहती है। कर्नाटका में कांग्रेस सरकार ने ओबीसी कोटे में जो 27% आरक्षण है वो मुसलमानों को देने के लिए उन्होंने क्या किया, रातों रात एक कागज पे थप्पा मार करके सभी मुसलमानों को ओबीसी बना दिया रातों रात। और इसके कारण वो ओबीसी का जो कोटा था उसके हकदार बन गए और जो ओबीसी को मिलता था वो पूरा का पूरा उन्होंने लूट लिया। भाइयों, काँग्रेस आणि इंडी आघाडीला संविधान बदलून दलित ओबीसींचं आरक्षण धर्माच्या आधारावर हिरावून घ्यायचं आहे, असा आरोप त्यांनी केला। ही निवडणूक आमच्यासाठी विकसित भारताचा संकल्प आहे। येणाऱ्या कार्यकाळात पायाभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक करून महिला युवकांना अधिक संधी देऊ, असं ते म्हणाले। गेल्या 10 वर्षात भाजपानं विविध योजनांच्या माध्यमातून गरीब कल्याण घडवून आणलं, असं त्यांनी सांगितलं। या देशात फक्त मोदींचीच हमी चालते। मोदींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाला मत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रचार सभेत सांगितलं। उद्धव ठाकरे यांची शिवसेना 100% काँग्रेस झाल्याची टीका त्यांनी केली। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडी आघाडीवर जोरदार टीका केली। कोल्हापूरची सभा आटोपून पंतप्रधान गोव्याकडे प्रचारासाठी रवाना होतील। तिथे ते दक्षिण गोव्यात पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार सभेला संबोधित करतील। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 94 जागांसाठी 7 मेला मतदान होणार आहे।